पालघरमधील शेतकऱ्यांना 2-3 रुपये नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळाली। शेतकऱ्याकडून संताप व्यक्त। 2 रुपये मदत देऊन सरकार चेष्टा करत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थट्टा करणारी रक्कम जमा झाल्याचं प्रकरण। अकोट तालुक्यामधल्या तिनोडामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3, 8, 13 आणि 21 रुपये अशी थट्टा करणारी रक्कम जमा। गडचिरोलीमध्ये परतीच्या पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हाताशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये परतीच्या पावसामुळे शेतपिकांचं नुकसान। टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाणार। खरीप हंगामातील पिकं काढण्यासाठी मोठी अडचण असल्यानं दुसऱ्या पिकासाठी शेतकऱ्यांची अद्यापही तयारी नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच रब्बी हंगामामध्ये 2 लाख हेक्टरवर होणार पेरणी। हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होणार असल्याची माहिती। बुलडाण्यामधल्या मोताळा तालुक्यामधील 4 मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 700 ते 800 हेक्टर क्षेत्रामधील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान। शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। कोरपनातील कढोली इथल्या संतप्त शेतकऱ्यानं 6 एकरवरील पीक पेटवून दिलं। जालन्याच्या भोकरदनमध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातून मागणी। कपाशीसह मक्याचं मोठं नुकसान। रत्नागिरीमध्ये सततच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान। कापून ठेवलेलं भात पीक पूर्णपणे भिजलं। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। जिल्ह्यामध्ये जवळपास 4000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये दाभाडी चिखलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। कापूस पिकासह शेतातील मक्याचं मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये सुद्धा जगवली 1.25 लाख झाडं। भूमच्या हाडोगरीमधील बाळासाहेब हाडोगरीकरांनी 300 एकरामध्ये जगवली 1.25 लाख झाडं। त्यापैकी 50,000 झाडं आयुर्वेदिक। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचं नुकसान। कपाशीला बोंड न आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला। सरकारनं सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। आमदार आमशा पाडवी यांच्याकडून नंदुरबारमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। आमशा पाडवींकडून अक्कलकुवासह अक्राणी तालुक्यामधील गावांची पाहणी। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन। जालन्यामधल्या 8,806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी न बनवल्याची माहिती। तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा। जिल्हा प्रशासनाचं आवाहन। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा कायम। पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यामध्ये पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऊन पावसाचा खेळ। अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। नांदेडमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे धबधब्याच्या मधोमध पर्यटक अडकले। मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका केल्याचा व्हिडिओ सध्या समोर। नांदेडच्या वज्रा शेख फरीद धबधब्यावरची घटना। सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात। प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। जत्रोत्सवाच्या निमित्तानं तळकोकणातील गावांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी चंद्रपूरमधील वढा तीर्थक्षेत्र सज्ज। वढा गावामध्ये कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, एसटी विभागाकडूनही यात्रेची तयारी सुरू। नागपुरात नगर परिषदेकडून मंडई उत्सवाच्या निमित्तानं खडा तमाशाचं आयोजन। मंडई उत्सवात गावागावामध्ये तमाशे, लावण्या आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रमाचं सादरीकरण होत असतं। पुण्यामध्ये कालपासून पावसाची विश्रांती। तर पुढील 3 दिवस पावसाची विश्रांती कायम राहणार। भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती। पावसामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार। संत नामदेव महाराज पंढरपूर ते घुमान सायकल वारी पुणे जिल्ह्यामध्ये दाखल। यंदा या वारी सोहळ्याचं 4थं वर्ष असून यावेळेला संत नामदेवांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आलं। पुण्याच्या राजगडमधील वेल्हेमध्ये महादेव कोळी संघटनेकडून वाघ बारस पारंपरिक पद्धतीनं साजरी। वाघाची वेशभूषा केलेल्या मुलाची तोरणागडाच्या पायथ्यापर्यंत मिरवणूक। शिवकालीन मेंगाई देवी मंदिरापासून काढण्यात आली मिरवणूक। पालघरच्या समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये 40वी महाराष्ट्र राज्य 2025 शॉटगन स्पर्धा संपन्न। आमदार विलास तरेंच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जातो। अवघ्या 20 मिनिटांमध्ये होतो तक्रारींचा निपटारा। नांदेडमधील मानसपुरी ते बासोटी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं। डांबरी रस्ता हातानं उकरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल।
रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, स्थानिकांची मागणी। पंजरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, आमदार शरद सोनवणेही आंदोलनामध्ये उपस्थित। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिक आक्रमक। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण, आंदोलनादरम्यान प्रवाशांनी हॉर्न वाजवल्यानं आंदोलक आक्रमक। पुणे नाशिक महामार्ग रोखल्यानं प्रवाशांनी विचारला जाब, पोलिसांकडून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन। मार्डच्या निवासी डॉक्टरांचा नागपुरातील मेयो रुग्णालयामध्ये काम बंद आंदोलन, ओपीडीमध्ये जाण्यास डॉक्टरांचा नकार। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टर आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा मार्डच्या निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मार्डचे डॉक्टर आक्रमक। अमरावती शहरामध्ये साफसफाईचा बोजवारा, अस्वच्छतेविरोधात पालिका प्रवेशद्वारावर काँग्रेसचं जवाब दो आंदोलन, तर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा काँग्रेसचा आरोप। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा, गेल्या हंगामातील ऊसाचे 200 रुपये आणि चालू हंगामामध्ये ऊसाला पहिली उचल 3700हून अधिक देण्याची मागणी, मोर्चामध्ये शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन, तिसंगी इथे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलं, यापुढे मोजणीसाठी आल्यास हातामध्ये दगड दिसतील, शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा। अकोल्यामध्ये तहसील कार्यालयावर शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन, निराधार विधवा दिव्यांगांना पगार न मिळाल्यानं शिंदेच्या सेनेचं आंदोलन। बीडमध्ये स्थानिक पत्रकाराचा मुलगा यश ढाकाच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा, मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसह सर्व संघटना, नागरिक उपस्थित। धुळे शहरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक संपन्न, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन, आगामी निवडणुकांसंदर्भात रणजित भोसलेंनी केलं मार्गदर्शन। नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं भाजप जनजाती गौरव दिवस साजरा करणार, तसंच आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जाणार, भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती। अकोल्याच्या पातूरमधील शिरला गावातील मामा आणि भाच्याने एकाच वेळेला पास केली एमपीएससीची परीक्षा, राजेंद्र घुगे आणि त्यांचा भाचा प्रतीक पारवेकर याने एमपीएससीमध्ये 12वा आणि 14वा क्रमांक पटकावला, यावेळेला ग्रामस्थांकडून दोघांचाही सत्कार करण्यात आला। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट, एसआयटी नेमली तरीही तपासामध्ये गती नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या, महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची बिनविरोध निवड, मंत्री छगन भुजबळांनी सुचवलेल्या नावानुसार वसंत पवार आणि रतन बोरनारे यांची बिनविरोध निवड। सोलापुरात भाजप कार्यकर्ते पुन्हा आक्रमक, तडीपार गुंडांना पक्षामध्ये प्रवेश दिल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकरांसोबत समोरच कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची। परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी, गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन, आमदार रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात भाजप नेते एकवटले। वर्ध्यामध्ये जीवोन्नती अभियानाअंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची वार्षिक आमसभा संपन्न, सभेमध्ये गेल्या आर्थिक वर्षामधील कामकाजाचा अहवाल आणि आर्थिक आढावा सादर। चाळीसगाव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, 36 नगरसेवक निवडून देण्यासाठी 94,724 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, तर येत्या आठवड्यामध्ये चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढणार, भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीमध्ये उतरणार, मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण, रत्नाकर गुट्टेंकडून आधी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा, बोर्डीकरांची माहिती। धुळे शहरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुकाणू समिती जाहीर, समितीच्या प्रमुखपदी एमआयएम मधून आलेल्या फारुख शहा यांची निवड, शहांना समितीचा प्रमुख केल्यानं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। खासदार सुप्रिया सुळेंची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चर्चा, सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली माहिती। नंदुरबारच्या शनिमांडाळ इथल्या भाजपच्या माजी सरपंचांचं आणि कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका, जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी सभापती संजय निमसेंचा शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश। चिपळूण नगर परिषदेमधील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, हरकती आणि सूचनांनुसार शहरातील तब्बल 1301 मतदारांची नावं पुन्हा मूळ प्रभागामध्ये समाविष्ट, शहरातील एकूण 14 प्रभागांची पुनर्रचना।
बुलडाण्यामध्ये मंत्री संजय शिरसाटांचा नागरी सत्कार संपन्न. आमदार संजय गायकवाडांच्या नेतृत्वात मतदारसंघातील नागरिकांनी केला शिरसाटांचा सत्कार. यवतमाळ जिल्ह्यामधील 45 शिवभोजन केंद्रांना 9 महिन्यांपासून शासनाचा निधी मिळाला नाही. त्यामुळे शिवभोजन चालकांना स्वतःच्या खिशातून केंद्राचा खर्च करावा लागतोय. सुरळीत निधी वितरित करण्याची केंद्र चालकांची मागणी. किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचं आगमन. किनारपट्टी भागामध्ये सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्यामुळे थंडीची चाहूल. नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल पक्षी उशिरानं आल्याची स्थानिक मच्छीमारांची माहिती. पुण्यामधल्या दौंडमधील डॉक्टरची 46 लाखांना फसवणूक. एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले. विश्वासघात करून दोघांची फसवणूक. दौंड पोलिसात गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस. वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यामध्ये जखमी. मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये 9 महिन्यामध्ये 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नोंद. लैंगिक अत्याचाराच्या तसंच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती. मालेगावमधील बनावट नोटा प्रकरणामध्ये आता एटीएसची एंट्री. बनावट नोटांचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा एटीएसला संशय. या प्रकरणामध्ये तिसरा संशयित ताब्यात. तौसिफ मोहम्मद अक्रम असं संशयिताचं नाव आहे. वर्धाच्या तळेगावमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये 4,16,000चा मुद्देमाल जप्त. परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस. वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यामध्ये जखमी. मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्यानं धूर. प्रेक्षकगृहामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. घटना कर्मचाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यानं कोणतेही नुकसान नाही.